ओम नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी कविता. वेलकम टू बॅक अन्नपूर्णा बाय कविता नेहरे. आजचा माझा एक छोटासा मेसेज. जेवण ही फक्त पोट भरण्याची गोष्ट नाही, तर ती एक कला आहे आणि ही कला प्रत्येकाने जपावी, म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन येते अगदी सोप्या, कमी वेळात होणाऱ्या आणि चवीला अगदी हॉटेलला टक्कर देणाऱ्या रेसिपी. आज आपण बनवणार आहोत नो मैदा सुपर डुपर क्रीमी कॉन्टिनेंटल स्टाईल व्हाईट व्हेज ग्रेव्ही. फक्त 15 ते 20 मिनिटात तयार होणारी ही एकदम रिच आणि परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल स्टेप. चला तर आपण सुरुवात करूया. आणि ह्या रेसिपीची मेन जान ग्रेव्ही बेस आहे, ती म्हणजे आपण मैदा अजिबात वापरणार नाही आहे. इन्स्टेड ऑफ मैदा एकदम नॅचरल थिकनेस काजू आणि उकडलेला कांदा हा बेस हॉटेलसुद्धा वापरला जातो, कारण कन्सिस्टन्सी परफेक्ट येते. आणि 5 मिनिटं उकडायला ठेवायचं, नंतर थंड करून स्मूथ पेस्ट करायची. पेस्ट जितकी स्मूथ तितकी ग्रेव्ही हॉटेल स्टाईल होते. आता आपण व्हेजीस कट करून घेतलं आहे. इथे मी थोडं माझ्याकडे लसणाची पात होती छान असं, तर मी तीही कट करून घेते आहे. याने टेस्ट खूप छान लागते, एक अरोमा वेगळाच येतो. तर लसणाचे पानंही थोडीशी कट करून घेते आहे, याने टेस्ट अगदी छान येते. छान सगळ्या व्हेजीस कट करून बाजूला ठेवायच्या. मी ब्रोकोली कॅप्सिकम कट करून घेतले होते अगोदरच. ह्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला एक सिक्रेट टिप देणार आहे, त्याच्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. अद्रकचा छोटासा तुकडा, त्याच्याही आपण छोटे छोटे चौकोनी क्यूब करून घेऊया. छान असा बारीक कट करायचा. अद्रक आणि लसूणमुळे हा ग्रेव्हीला फ्लेवर खूप छान येतो. ही रेसिपी अगदी हॉटेललाही टक्कर देणारी आहे, खूप छान लागते. आणि मेन म्हणजे आपण याच्यामध्ये मैदा यूज न करताही व्हाईट सॉस ग्रेव्ही कशी तयार होते ते बघूया. ही सेम ग्रेव्ही करून तुम्ही त्याच्यात पास्ताही ॲड करू शकतात. छान असं बारीक क्यूब करून घेऊया. फ्रेंड्स, जर तुम्हाला माझ्या असं सोप्या आणि क्विक रेसिपी आवडत असतील तर नक्की माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लाईक करायला विसरू नका, कमेंट्स द्यायला आणि तुमचे फीडबॅक द्या. तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मशरूमही तुम्ही एक छोटे छोटे स्लाइस करू शकतात. तुमच्या हिशोबाने तुम्हाला जसे कट करायचे तशामध्ये तुम्ही शेप कट करू शकतात. ही ग्रेव्ही खूप छान लागते. राईस, गार्लिक राईस, पास्ता किंवा रोटीसोबतही मस्त लागते. जर तुम्हाला आणखीन रिच टेस्ट हवी असेल तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. आणि शेवटी थोडी एक टिप मी देणार आहे. लसूण हा सोलून घेतलेला होता, तोही छान असा मी कट करून घेणार आहे, एक बारीक बारीक क्यूब करून घेणार आहे. आणि ही रेसिपी एकदम क्रीमी, रिच आणि सुपर टेस्टी आहे. व्हाईट व्हेज ग्रेव्ही कॅशोनट ओनियनपासून बनलेला नॅचरल क्रीमी बेस आहे. कॉन्टिनेंटल हर्ब्स आणि कलरफुल व्हेजीज एकत्र येऊन जी तयार होते हॉटेल स्टाईल ग्रेव्ही, ती फक्त अगदी 15 ते 20 मिनिटात. यासाठी मी मैदाने वापरते. मैद्यामुळेच्या जागी मी काजू आणि कांदाची पेस्ट उकडून घेतली ती वापरणार आहे. अगदी हॉटेल स्टाईल टेस्ट होते. नक्की ट्राय करून बघा. त्याचा कॉन्टिनेंटल फ्लेवर अगदी उत्तम येतो. क्रीम स्मूथ आणि रिचनेस लागतो. हे सगळ्या व्हेजीज आणि सगळं मी असं कट करून घेतलं आहे. आणि हो, मी हे उकडून घेतलेला कांदा आणि काजू हे 5 मिनिटं मी उकडून घेतले होते. ही मेन ह्या रेसिपीची जान आहे, तर नक्की ट्राय करा. हे मी आता ग्राइंड करून घेते ही पेस्ट. एका पॅनमध्ये बटर टाकूया. गॅसची फ्लेम हाय टू लो ठेवा. आता फ्लेम माझं लो ठेवला आहे मी.
याच्यामध्ये हर्ब्स वगैरे ॲड करायचे आपल्याला सिझनिंगला. बटर गरम झाले छान की त्यामध्ये आपण लसूण आणि अद्रक हे दोन्ही गोष्टी आपण परतून घेऊया छान. ब्रोकोली मी अगोदरच एक गरम पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवली होती. मशरूमही मी थोडा वेळ गरम पाण्यामध्ये अगदी 50% शिजतील असे ठेवले होते आणि मी बाजूला काढून ठेवले. ही डिश एक कॉन्टिनेंटल स्टाईल देते, नक्की ट्राय करून बघा. ह्या पॅनमध्ये बटरचा फ्लेवर घरभर अरोमा पसरवतो विथ गार्लिक अँड जिंजर पेस्ट. सगळ्या व्हेजीस असे ॲड करून घेऊया. ह्या व्हेजीस ऑलरेडी मी थोड्याशा गरम पाण्यामधून काढून घेतल्या होत्या. आता सगळ्या असं छान स्वते करून घेऊया. कॅप्सिकम थोडं परतून घेतले की त्याचा क्रंची ब्राईटसुद्धा मिळतो, तर त्या हिशोबानेच तुम्ही भाज्या अगदी खूपही शिजू नाही द्यायच्या. थोडासा क्रंचीनेस असावा तसंच शिजून घेऊया. छान असे हे सगळं परतून घ्यायचं. छान असं अरोमा सुटला आहे. हे छान असं कॅप्सिकम, बेबीकॉर्न आणि ब्रोकोली परतून झाली की मशरूम याच्यामध्ये मी अगदी शेवटी टाकणार आहे, कारण मशरूम पटकन शिजतात. याच्यामध्ये मी ब्लॅक पेपरची थोडंसं क्रश केलेलं टाकते आहे. छान टेस्ट लागते. ह्या रेसिपीचा मेन इन्ग्रेडियंट आहे ब्लॅक पेपर आणि त्यानंतर मी मशरूम ॲड करते. ते छान असं परतून घेणार आहे. ह्या भाजी स्वते करून घ्यायच्या छान अशा, अति नाही शिजवायच्या. त्यांच्यामध्ये क्रंचीनेस असायला हवा. कलरफुल व्हेजीज आहे. क्रीमी ग्रेव्हीमध्ये छान कोट होता याच्यामध्ये आणि एकदम छान दिसतात. याच्यामध्ये मी मीठ ॲड केलं आहे चवीनुसार आणि छान असं परतून घ्यायचं आहे. ही ग्रेव्ही राईस, गार्लिक राईस, पास्ता किंवा रोटीसोबत खूप मस्त लागते. फक्त प्लेन राईससोबतही छान लागते अगदी. याच्यामध्ये आता आपण ही क्रीम टाकूया, जी आपण काजू आणि कांदा उकडून घेतला होता त्याची मी क्रीम बनवून ठेवली होती. ह्या रेसिपीची मेन जान म्हणजे ही काजू आणि कांद्याची पेस्ट. मैदाऐवजी तुम्ही हे टाका, खूप छान लागतं, अगदी अप्रतिम आणि हेल्दी. तुम्ही पाणी तुम्हाला पाहिजे तेवढं थिकनेसनुसार ॲड करा. अगदी कलरफुल व्हेजीस दिसत आहे याच्यामध्ये, किती छान वाटतंय बघा. छान असं मिक्स करून घ्यायचे. कलरफुल व्हेजीस क्रीमी ग्रेव्हीमध्ये छान कोट होताना दिसत आहे. आता ऑलमोस्ट ही ग्रेव्ही आपली रेडी आहे. याच्यामध्ये आपण मिक्स हर्ब्स, ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स ॲड करणार आहोत. ही हर्ब्स ग्रेव्हीला परफेक्ट कॉन्टिनेंटल फील देतात. हर्ब्स मी ॲड केले आहे, मिक्स्ड हर्ब्स होते माझ्याकडे, आणि चिली फ्लेक्स तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त ॲड करा, पण नक्की ट्राय करा. खूप छान लागते ही रेसिपी. तुम्ही एकदा ट्राय कराल तर तुम्ही नक्कीच सारखे बनवत राहाल आणि हॉटेलच्या रेसिपीलाही टक्कर देणार रेसिपी ही आपली रेसिपी तयार झाली आहे. मी राईससोबत घेतली, तुम्ही गार्लिक नान, रोटी याच्यासोबत खाऊ शकतात, पास्त्यासोबतही खाऊ शकतात. जर तुम्हाला माझा अशा सोप्या आणि क्विक रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, कमेंट्स करा, फीडबॅक द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.
ही ग्रेव्ही मी ज्या पद्धतीने सांगितली तुम्हाला, गार्लिक राईस, पास्ता किंवा रोटीसोबत खूप छान लागते. आणि हो, ही 15 मिनिटाची नो मैदा व्हाईट व्हेज ग्रेव्ही नक्की ट्राय करा. तुमचे कमेंट्स वाचायला मला खूप आवडतात, म्हणून तुमच्या नेहमी कमेंट्स सगळ्या द्या. काही फीडबॅक असेल, काही चुकलं असेल तर माफ करा. आणि हो, माझी एक छोटीशी ओळ, जेवण ही फक्त पोट भरण्याची गोष्ट नाही, तर ती एक कला आहे आणि हीच कला सगळ्यांनी जपावी. म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन येते अगदी सोप्या आणि चविष्ट रेसिपीज. पुन्हा भेटूया रेसिपीसोबत, पुढच्या रेसिपीसोबत. टिल देन कीप कुकिंग विथ अन्नपूर्णा बाय कविता नेहरे.